श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 21. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत वेशा, जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा, नमो तुशी. देवा तू आपणास पतित पावन नाम खास, सर्वदा आहे धरलेस याचा विचार करी का. पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझ प्रत महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नका हो ऋषिकेशी. धुणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून. म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननेळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन, या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नाशना रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी. दास गणू हा घ्यावा पदरी, हेच आहे मागणे. तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतात. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळस अध्याय परिसा पूर्ण. तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा. एक विधा निष्ठा ज्याची जळली गजानन पदी साची. त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर. एक होता मजूर हाताखाली गवंड्याच्या. तो धोंडा देता मिस्त्रीला एकाएकी झोक गेला. 30 फुटांवरून पडला खाली घडी दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला. जन म्हणती मेला मेला, उंचावरून खाली पडला. आता कशाचा वाचे तो, परी घडले अघटित. कोठे न लागले त्याप्रत, जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहले. सोपान साह्य ज्या परी जन उतरती भूमीवरी, तेथे झाले त्याच परी त्या मजुरा कारणे. मजूर म्हणे लोकाला, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास. पाय भूमीसी लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी. हे वृत्त ऐकुनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा, समर्थन घेती साचा. हा योग पडण्याचा दैवानेच आला तुझ. या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने, तुझ्या करा कारणे. ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारण. तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ. ते या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जाण बाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला नवमी श्रोते शेगावी. कामसभा मंडपाचे चालले होते तेथे साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असतील. 1.5 फूट जाडीचा 5 फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले. खांब होते बसवलेले नुसते मात्र ते ठाई. श्रीरामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. तो नमसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी. होती तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले, तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येधवा. 10-20 जणांनी खांब काढिला अंगावरुनी. पाणी मुखात घालूनी लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अतिप्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिणीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे न लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर, त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राण बाईचा वाचला. हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुकास्तव. खांब पाडून अंगावरी
भूत जे होते शरीरी, त्या भूतास मुक्ती खरी, दिदली त्या गजानने. बाईहून पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत, नांदू लागली आनंदात. ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी, नाईक नवऱ्याच्या मस्तकासी, सोडीत असता मंडपासी, लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता, परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही न आघात होता, नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा, परमभक्त समर्थांचा, एक असे शेगावी. एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी, गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का, ऐसे म्हणून मारली हाका. रामचंद्र पाटला ते. पाटील मूळचा भाविक, त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याची ऐकून हाक, दारा माझी पातला. निरखून पाता गोसाव्यासी, तो ते असावे पुण्यराशी. स्वामी गजानन निश्चयेसी, ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात, आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाठ, पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला, काही तुझं सांगण्याला. ते तू ऐके मनापून, कर्जाची न चिंता करी, ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे, तैसाच हाही प्रकार. संपन्नतेचा येईल पूर, कृपाघन वर्षल्यावर. श्रीहरीचा समज हे, उष्टे माझे जे ठाई, पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून, सुग्रास देई भोजन. मर्जी असला पांघरून, घाल एखादे अंगावरी. पूजा अन्न दक्षिणा याचकांसी दिल्या जाणार, ते पावते नारायणा. ये विषयी शंका नसे, परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध दे. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून, गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेविली त्याच्या करा. तई गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. तीच दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी ही दक्षिणा दिल्याने. बोलाव तुझ्या पुत्राप्रत, त्याच्या कंठी एक ताईत बांधितो म्हणजे चेटूक भूत. याची न बाधा होई त्यासी. काकी ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी, ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन हे वाघाचे पांघरून, त्याचा उपयोग करणे जाण अति जपून रामचंद्र. द्वेषी मन असू नये, सन्नीतीला सोडू नये. राजा विरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पाहावे शोधून. दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास. होईल या वचनास असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी, दंभाचार कधी न वरी. साधू संत येता घरी विनमुक्ताला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाला कोप ईश्वराचा. हो तसे बापासाचा संत चरणी प्रेमाधरी. आपल्या वंशजाचे उणे पाहू नये कदा मने. सोयऱ्या धायऱ्यां कारणे समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यात्कारी, दया असावी अंतरी. जैसे काते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार. हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन. ऐसे स्वामी गजानन भक्तवत्सल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र. अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो आता तुम्ही ऐका. वेळ उगा दवडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथम अध्यायी मंगलाचरण. देवगुरूंचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरित. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवी दासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमता. व्यंकटलाल दामोदर होते 2 चतुर नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीय अध्यायात येणेपरी आहे सत्य. गोविंद बुवाच्या कीर्तनात
महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्ता चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीय अध्यायाला गोसाव्याने नवस केला. गांजाचा श्री समर्थांना पाजण्याचा विभूतो. त्याची इच्छा पुरवली. प्रथा गांजाची पडली तेत पासूनी भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थ पायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार डोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थ अध्याया ठाई येणे रीती असे पाही. जानकीरामे दिला नाही विस्तव चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते 2 कानोले उतरणीसी ठेविलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्या हाते करविला थाट वसन पूजेचा. कथा पंचम अध्यायात महाराज पिंपळ गावात बसले शंकराच्या मंदिरात. पद्मासन घालून या गुराख्याने पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणी. हे कळले बंकटलाला. तो पिंपळगावास गेला महाराजांशी आणण्याला. परत शेगावा कारणी समर्थांशी आणिले परत. काही दिवस राहून तेथे पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले तयाप्रती. शेगावास कुरुमूर्ती. ही कथा पंचमात. षष्ठ अध्यायी ऐसी कथा. बंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कणसे खाण्याकरता नेले आपुल्या मळ्यात. गांधील माशा उठल्या तेत लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य. जीव आपुला घेऊन बाधा गांधील माशांची महाराजांना झाली साची. घेतली असे शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीसी भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्य कोच्या अलीचा. काही दिवस राहिले अकोट माझी भले. नरसिंगजीसी हितकूच केले बंधू आपुला म्हणून. चंद्रभागेच्या तीरी शिवरग्रामा भीतरी कृपा वज्रभूषणावरी केली असे जाऊन. मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवास समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी 8 दाण होती भली. हमेशा होई बोला चाली त्यांची समर्थांबरोबर. हरिपाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दाहुनिया साचार. अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळींच्या. भिक्यानामे दिला सूत खंडूकडताची पाटलाप्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. अशा कथा सप्तम अध्यायी कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थांच्या ठाई जळली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात अर्ज दितला सरकारात. महारांनी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले. निर्दोष सुट्टे झाले खंडू पाटील खटल्यातून. तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला सहज लिहिलेने समाचार. कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपरासी. मंदिराच्या सानिध्यासी चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नैनम छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून. जळत्या पलंगाच्या वर महाराज बसले झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवम अध्यायाला द्वाड घोडा शांत केला. खूण नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी समर्थ बाळा पुरासी. घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करवले समर्थांचे दर्शन. संशयरहित केले मन तया राम दास्याचे. दशम अध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला. गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसार पायी. भावभक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या. गणेशदाता खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिधला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती घोड्याची
कशी ती कथन केली. एकादश अध्यायी कथन. भास्करासी डसला श्वान. आले त्र्यंबकेश्वरी जाऊन. गोपाळदासा भेटले. जामसिंगाच्या विनंतीसी देऊन मान अडगावासी. येथे झाले पुण्यराशी. श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला. त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सानिध्य भला. सतीबाईच्या शेजारी. आज्ञा केली कावळ्याला. तुम्ही न यावे या स्थला. वाचवले गणू जवऱ्याला. सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चू लालाची कथा द्वादश अध्यायी साची. मूर्ती निरीच्छपणाची. प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींचे वस्त्र नेसला. पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी बळीरामाच्या शेतासी. वटलेली या आंब्यासी पाने फळे आणवले. पितांबर राहिला कोंडोलीत. तेथेच झाला समाधिस्थ. नवा मठ झाला स्थापित. शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. झामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. झामसिंगाने आपुली इष्टेस समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्या. महारोग गोसाव्याचा. हरणगंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्यासी भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमवती अमावस्येस. नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे परवा. आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर. भाकरी प्रसाद पाठविला. कोल्हटकरांचे हस्ते भला. मुंबईत लोक मान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्यास करीते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस. येथेच आहे सर्व काही. कथा ऐशा 16व्यासी. पुंडलिक अंजन गावासी. जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात. पादुकांचा प्रसाद त्याला झामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस. विष्णुसाच्या घरास जाया मलकापुरास. समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून. खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणाने सत्पुरुषासी त्रास जाया. मेहताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कळकळीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामतीनं मानिसाचे. भेटगंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरी. कथा बायजा माळणीची 18व्या माझी साची. कवर डॉक्टराच्या फोडाची कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवटे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्यास घटके माझारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवून मेलेला. दावून त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंतासी. आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना. गोपाळ मुकीन बोटी भला. नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला. आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मनी ऐसा आहेत. महाराज ठेवावे नागपुरात. परिहरी पाटलांनी परत आणिले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगनाथ. साधू आले भेटण्याप्रत. समर्थांसी शेगावात. ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती. जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती. दृष्टादृष्ट होता नुसती. आनंद झाला उभयतंते. तेव्हा बाळा भाऊला जो का होता संशय आला. तो समर्थाने निवटिला. करुनिया उपदेश. केले खळ्यांचे संरक्षण. गाढवांचे पासून. समर्था मारिते आले मरण. नारायणासी बाळापुरी. गजाननाच्या कृपे भले जाखडाचे लग्न झाले. कपिल धारेसी दिधले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा करावया कारणे. पंढरी ते जाऊन विठ्ठला ते विचारून. महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी. आधुनिक कालाचा हा ऋषी समाधीस्थ जाहला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनी
दर्शन देती कैवल्यदानी त्यांच्या इच्छा पुरवून. आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर, म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले समाधीचे काम झाले, मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया. ऐसे भव्य सुंदर काम कोठे न भूमीवर, धर्मशाळा चौफेर चहू बाजूनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन, हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू, नंदू, गुजाबाई, अकोल्याची बनाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी, दुसरा दत्तू भिक्काजी, पळसखेडचा सुखदेवची, मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगव्हाणचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल अंबरसिंग टाकळीचा, किसनबेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देऊनी केली मठाची उभारणी. भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या, कचेरी, स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिली असती साजिरे समाधीच्या चौफेर. लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या, परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली, वर्गणी जमवण्यासाठी भली. योजना ती ऐशी झाली, ती ऐका विभूत हो. बसवला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर, रुपया मागे 1 आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी, जी येईल विकायासी पट्टी बसवली त्यावर. गाडी मागे अर्धा आणा, हर्ष वाटे देताना. काकी समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले अपार, परी त्यातून मोठे 4 सर्वश्रुत जाहले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या करवी जाण, केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे, अधिक न्यून न खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत भीती चहू बाजूंनी. वडील किसनलालाचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा, एकनिष्ठ पहिल्यापून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला, लोक गेले घाबरून, म्हणते हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी, भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्य रासी, समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे, नका हो बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे स्वशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊ न देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले, व्याधीचे स्वरूप मावळले. एका बाईचे निमाले भूत शतचंडीत या. बनाजी तिडके सांगवीकर यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नाम जिचे, चापड गावीचा वामन श्यामरावाचा नंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्ये कितीतरी झाली समर्थांसमोरी. खरे खरेच साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत, तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. अवदसेने घातली माळकंठी वराडाच्या, विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाची ऐसी दैना समर्थांसी पाहवेना, म्हणून घेतले आपणा कोंडुनी त्यांनी जलात. 30 फुटांपासून पाया आणीला भरून, तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थांते, म्हणून त्यांनी जलाते भोवती केले निर्माण. सुखसंपन्न पहिल्या परी वराड व्हावा निर्धारी. ऐसे चित्तात असल्या जरी या वराडी जनांच्या, तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवूनी सुखालागी अनुभवावे. ऐसे न जरी करतील तरी याही पेक्षा येईल वराडासी बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा, सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतर्कासी मुळी न द्यावा, ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत
जे जे काही पेराल सत्य, ते ते मिळणार आहे परत, बहुत होऊन तुम्हाला. दाणे टाकिल्या खडकावरी, त्यांची न रोपे होती खरी, याचा विचार अंतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा, ज्या ज्या प्रांता येस साचा, त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वाघीण, गेल्या मनरूपी दरीतून, दुर्वासनेचे कोले जाण, येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगना, अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा, विटंबना सर्वत्र. सन्नीतीला सोडू नका, धर्म वासना टाकू नका, शत्रू न माना एकमेका, तरी शक्ती वाढेल. असे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वराड प्रांतास, हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पाहो. वा हे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकूर, पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकूर, अर्थ शब्दांचा साचार, मोदक समजा विभूत हो. ती अर्पून गजानना, पारायण रूपी पाळणा, साधून घ्यावा कराना, वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ न कादंबरी, ती गजाननाची लीला खरी. येथे जो अविश्वास जरी, तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित, जो नियमे वाचेल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ, श्री गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी, कथा या तोय निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती, लहरी समजा विभूत हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तयाप्रत. पद्यरचना हीच सत्य, पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामीराव. संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी. दृढ तर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धन, रोगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंतन राहील अणुमात्र, या ग्रंथाच्या वाचका. दशमी, एकादशी, द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला, श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी, जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी, राहून या शुचिरभूत, त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा. कसल्याही असोत यातना, त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ, तेथे न कदा येई भूत, लाग न साधे यत्किंचित, तेथे ब्रह्म संबंधाचा. ऐसे याचे महत्व, ये भाविकाला प्रचित. कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर, मीरा मेहता कबीर. नामा, सावता, चोखा महार, गोरा बोधला दामाजी, उंबरखेडी ऐनाथ, सखाराम अंबळ नेरात, वा देव मामलेदार यशवंत, वा हुमणाबादी माणिक प्रभू. 23 हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ. फरक नाही यत्किंचित, त्यांच्या यांच्या मधी हो. आता हीच विनंती, तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती, श्री गजाननाच्या चरणी. म्हणजे तुमची येरझार जन्ममृत्यूची साचार, होऊन या व्हाल पार दुस्तर भवा मधुनी. आता स्वामी दया घना, तुला येवो माझी करुणा, दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो वीट, चित्ता माझी दयाळा. आमरण वारी घडो, संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणूस साचा, समर्थ दास गणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरणरज, माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज, पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा, तैसेच मी वदलो जाणा. हे स्वामी गजानना, तुझे चरित्र लिहिता की. शेगावाच्या मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणून या दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा न उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून, त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून, हीच आहे विनंती. शके 1861
प्रमाथीनाथ संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननाने पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका होवो भाविकांप्रत भव सिंधू तरावया शुभम भवतु श्री हरिहर अर्पण असतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्याय समाप्त. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पतये हर हर महादेव.